नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अगदी मोकळी आणि सर्व टिप्स आणि ट्रिक्स सहित अगदी 10 मिनिटात तयार होणारी साबुदाणा खिचडी. चला तर पाहूया. तर खिचडी बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण साबुदाणे भिजत ठेवणार आहोत. तर साबुदाणे भिजवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे 3 वेळा साबुदाणे धुवून आणि मगच भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे होतं असं की आपली जी खिचडी आहे ती मोकळी होते, कारण साबुदाण्यावरती जी बारीक पावडर असते ती धुतल्यामुळे निघून जाते आणि आपली खिचडी मोकळी आणि सुटसुटीत व्हायला मदत होते. तर साबुदाणे 3 ते 4 तासासाठी छान भिजवून ठेवा, कारण ते पचायलाही हलके होतात आणि मग आपली खिचडीही छान बनते. जोपर्यंत साबुदाणे भिजतायत तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ. तर इथे मी शेंगदाणे आणि मिरच्या ह्यांना छान मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हवं असेल तर त्याच वेळी मीठसुद्धा तुम्ही त्या कुटामध्ये टाकू शकता. त्यानंतर इथे मी बटाटे टाकून साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे, त्यामुळे मी बटाटेही छान बारीक कापून घेतलेले आहेत. आणि आता आपले जे साबुदाणे आहेत तेही छान भिजलेले आहेत. तर आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणीसाठी आपल्याला एक सर्वात प्रथम कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 6 ते 7 चम्मच तेल टाकायचं आहे. तेलाचं प्रमाण थोडंसं मी जास्त घेतलेलं आहे, जेणेकरून आपली जी खिचडी आहे ती खूप चांगली परतली जाईल आणि चिकटणार नाही. तर इथे मी जे बारीक चिरून बटाटे घेतले होते ते इथे मी पहिल्यांदा स्टीमवरती चांगले शिजवून घेणार आहे. बटाटा शिजतानाच आपण थोडं मीठही ॲड करणार आहोत, जेणेकरून बटाटा शिजला जाईल तेव्हा ते मीठही चांगलं पद्धतीने ते ॲब्झॉर्ब होईल बटाट्यामध्ये आणि त्याला एक चव येईल, कारण बटाट्याला काही स्वतःची चव नसते. तर इथे मी मीठ ॲड केलेलं आहे आणि ते अगेन मी 2-3 मिनटासाठी परतणार आहे. आणि त्यानंतर आपण एक 4 ते 5 मिनटासाठी स्लो फ्लेमवरती एक झाकण ठेवून ह्याला वाफेवरती शिजवून घेणार आहोत. बटाटे चांगले शिजले की मग आपण जे दाण्याचं कूट बनवलं होतं ते आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि तेही चांगलं परतून घेणार आहोत. 5 ते 6 मिनटानंतर बटाटे चांगले शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट झालेत. तर आता आपण दाण्याचं कूट ॲड करणार आहोत आणि ते सगळं मिक्स करून घेणार आहोत. दाण्याचं कूट मिक्स करून झाल्यानंतर आपण साबुदाणे ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि तेही चांगले फिरवून घेणार आहोत. तर आता आपण साबुदाणे ॲड करणार आहोत, हे सगळं परतवून घेणार आहोत आणि हे परतून झाल्यानंतर आपल्याला जी आपली कढई आहे ती आपल्याला एका तव्यावर ठेवून मीडियम ते स्लो फ्लेमवरती आपल्याला झाकण ठेवून ही खिचडी पुन्हा वाफवून घ्यायची आहे. आणि मध्ये मध्ये तुम्ही एक 2 ते 3 मिनटाने किंवा 5 मिनटाने हे चेक करत राहा आणि थोडी परतत राहा, जेणेकरून तुमची खिचडी आहे ती अगदी छान मोकळी आणि सुटसुटीत होईल. तर आता तुम्ही पाहू शकता. तर आता सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून झालेल्या आहेत. तर आपण एक तवा घेणार आहोत लोखंडी आणि त्यावरती कढई ठेवून त्यावर झाकण ठेवून जी खिचडी आहे ती आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर एक 6 ते 7 मिनटामध्ये आपली जी खिचडी आहे ती सर्विंगसाठी रेडी होते. तर अशी मोकळी आणि सुटसुटीत अगदी खमंग खिचडी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.